नमस्कार. आज शिकणार आहोत बाऊल ठेवून अशी सुंदर अशी युनिक रांगोळी. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि बघा हाफ सर्कल असा काढत जायचा आहे. मी किती अंतराने घेते ते बघू शकता तुम्ही. फक्त आपल्याला हाफ हाफ असा गोल गोल आकाराचा सर्कल काढत जायचं आहे, बघू शकता तुम्ही. फक्त आपल्याला मधी जो आकार आहे अंतर आहे तो बघायचा आहे आणि सर्कल असं काढत जायचं आहे बघा. इझिली खूपच सुंदर अशी आपली रांगोळी होणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा, कारण ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठीच माझे खास व्हिडिओ असतात. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल असं करत जायचं आहे, बघू शकता. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. खूपच बेसिक पद्धतीने मी व्हिडिओ आणत असते, म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, कारण ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठीच माझे खास व्हिडिओ असतात. हे बघा आपल्याला एक कोपरा असा एक कोपऱ्याच्या जागेला गोल गोल करत जायचं, बघू शकता तुम्ही. आपल्याला सेम त्या पद्धतीने पुढेही करून घेणार आहोत. हे बघा आपल्याला एक कोपऱ्याला असं गोल गोल करत जायचे बघा. रेषा मारून घ्यायची आहे गोल गोल, म्हणजे सुंदर अशी डिझाईन तयार होते, बघू शकता तुम्ही. हे बघा किती सुंदर आपली डिझाईन दिसते, बघू शकता तुम्ही. सगळ्या पाकळींना आपल्याला सेम अशाच पद्धतीने करत जायचं आहे. व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे बघा, गोल रेषा. फक्त मी खूपच साधी आणि सिंपल रांगोळी नक्की ट्राय करा, कारण दिसायला कठीण वाटते. फक्त आपल्याला हाफ गोल बाऊल ठेवून गोल करून हाफ सर्कल करून अशा पद्धतीने फक्त रेषा मारत जायचं आहे, बघू शकता तुम्ही. इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा. फेसबुकवर बी माझी ID आहे, JL रंगोली.
अगदी सोप्या पद्धतीच्या मी रांगोळ्या आणत असते. हे बघा, कोपऱ्यातनं आपल्याला गोल करत जायचं आहे. आपल्याला सगळीकडं सेमच अशाच पद्धतीने गोल करायचं आहे आणि रेषा गोल गोल मारून घ्यायच्या आहेत. मी हळूहळू का सांगते, तुम्हाला यायला पाहिजे व समजायला पाहिजे म्हणून मी हळूहळू तुम्हाला व्हिडिओ दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला जे गोल आहे त्याच्यामध्ये कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. मिनी सॉसची बॉटल घेतली आहे. खूपच यूजफुल बॉटल आहे. नक्की ट्राय करा. 50 ते 60 रुपयाला बाजारात भेटते. नक्की ट्राय करा. आपण डॉट ही किती सुंदर त्या बॉटलने पाडू शकतो. थोडं बोटाने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये विरुद्ध असा कलर टाकता येईल. आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती 2 डॉट आणि नंतर 1 डॉट पाडून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. आणि त्याला काय करायचं आहे, इकडून आपल्याला थोडं सरकवायचं आहे आणि वरती सरकवायचं आहे. ह्या बाजूला आणि वरती. आणि आपल्याला फेविकॉलची बॉटल घ्यायची आहे. मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे. स्वच्छ धुवून घेतली आहे, सुकवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे. नाहीतर गळत नाही. आणि वरचा थोडा टोक मिनी कट केला आहे. नक्की ट्राय करा. ही बॉटल खूपच यूजफुल आहे. आपली खाली झालेली फेविकॉलची बॉटल असेल तर अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ धुवून सुकवून रांगोळी गाळूनच भरायची आहे, नाहीतर गळत नाही. आणि वरचा टोक आपल्याला कट करायचा आहे. बघा, इझिली किती सुंदर असे आपले डॉट पडत आहेत, बघू शकता तुम्ही. तुम्ही रांगोळी डिझाईनही काढू शकता किंवा डॉटही पाडू शकता. नक्कीच ट्राय करा. आणि ही रांगोळी दिसायला कठीण वाटते, पण खूपच सोपी रांगोळी. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तरी. नक्कीच येईल तुम्हालाही. अशा पद्धतीने आपण सगळीकडं डॉट पाडून घेतले बघा, 3-3. आता आपण काय करणार आहोत, बोटाने ह्या बाजूला वरती, इकडं इकडं आणि वरती. हे बघा, दोघं साईडला आणि वरती. अशा पद्धतीने किती सुंदर आपली डिझाईन तयार होते, बघू शकता. मधीही आपल्याला विरुद्ध कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे बघा, कलरचा. मिनी फेविकॉलची बॉटल आहे, त्याच्या मागच्या बाजूने आपल्याला थोडंसं असं पंच करून घ्यायचं आहे, बघू शकता. म्हणजे गोल आकार असा येतो. आपल्याला इथंही थोडं मध्यभागी एक एक कलरफुल असा डॉट पाडून घ्यायचा आहे, अधिक सुंदर दिसण्यासाठी. आणि ज्यांना अगदी रांगोळी कलर भरता येत नसेल तर अशा पद्धतीने रांगोळ्या काढत जा, कारण बॉटलने तुम्ही
सुंदर सुंदर अशा रांगोळ्या काढू शकाल. हे बघा, आपल्याला फेविकॉलच्या बॉटलने अजून त्या डॉटला मागून पंच करून घ्यायचे, म्हणजे गोल आकार बघा कसा तयार होतो. मधून आपल्याला सरळ रेष आणि प्लस सारखं अशा रेषा मारून घ्यायचे आहेत आणि त्याच्याही मधून आपल्याला एक एक रेषा मारून घ्यायच्या आहेत बघा. आणि उभ्या साईडनेही एक एक रेषा आपल्याला मारून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला छोटे छोटे खाते तयार करायचे आहेत, म्हणजे मधीही आपल्याला रेषा मारून घ्यायचे आहेत. अजून आपल्याला उभ्या बाजूलाही रेषा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे चौकोन आकार असा तयार होतो, बघू शकता. आता आपल्याला त्याच्यामध्ये विरुद्ध कलर असा टाकून घ्यायचा आहे. मी पोपटी कलर किंवा हिरवा कलर एक सोडून एक असा चौकोनमध्ये टाकून घेणार आहे, बघू शकता. आपल्याला काय करायचं आहे, ही डॉट टाकल्यानंतर आपल्याला विरुद्ध कलरचेही मधी जी जागा खाली तिथं डॉट पाडून घ्यायचं आहे. म्हणजे मी एक सोडून एक असा विरुद्ध कलर असा टाकून घेणार आहे. नक्कीच तुम्ही बी अशा पद्धतीने बॉटलने कलर भरू शकता. ज्यांना अगदी कलर भरता नसेल येत, तर अशा पद्धतीने सुंदर अशा आपण रांगोळ्या तयार करू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, मध्यभागी 4-4 चुटकीने असे छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे, बघू शकता. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कुठल्या गावावरनं बघताय तेही सांगा. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात. किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हीही नक्कीच ट्राय करा, नक्कीच येईल तुम्हालाही. धन्यवाद.